इडली 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 आम्हाला आवडते इडली इडली तुम्हाला आवडते इडली इडली डोसा काय। हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर आता घरातलं आवरलं होतं, बाकीची आपली कामं असतात ते सगळी झाली होती, आता स्वयंपाकाला लागलेली होती। तर आज मस्त मेथीची भाजी करायची आहे, तर ती ना 2 दिवसापूर्वीच निवडून ठेवली होती बॅगमध्ये। नॉर्मलशी पिवळे पानं दिसत असतील बरेच ताईंना, पण मी ते काढून टाकले सगळे काही। आणि आम्ही तिघंच होतो, तिघांसाठीच भाजी करायची होती, तिघांसाठी भरपूर भाजी होती, त्यामुळे मी पुन्हा निवडली आणि मग मस्त अशी थोडीशी ना अशी रसादार केली होती आणि खूप छान लागली। आता हिवाळ्यामध्ये पालेभाज्या खाणं हीच खूप चांगलं असतं आणि तुम्हाला मी ना आता सांगेलच सगळे काही थोड्याशा टिप्स पण देईल। चला तर इकडे आता मी ना कढईमध्ये ना जिरे आणि लसणाची फोडणी दिली, थोडंसं हिंग टाकला आणि मेथीची भाजी 3-4 पाण्याने धुवून घेतली, त्यानंतर त्यामध्ये टाकले। त्यानंतर वाटणामध्ये शेंगदाणे हिरवी मिरची दळून घेतली आणि दळताना थोडंसं पाणी टाकलं। रसादार करायची होती, जास्त रसादार नाही, थोडीशीच रसादार करायची होती। तर आता मी करत होते, आपली सईला सुट्टी होती रविवारमुळे। तर मेथीची भाजी टाकली, कणिक पण मळलं गेलं आणि आता मी भाताची पण तयारी करते। आज मस्त मसाले भात करायचा आहे, पण तो काळ्या मसाल्याचा नाही करायचा आपल्याला मस्त खोबरं आणि हिरवी मिरचीचा करायचा आहे। तर आता हिवाळ्यामध्ये आपली त्वचा खूपच अशी कोरडी पडते, उलते आणि मग आपण आहे ना म्हणजे हिवाळ्यात खारी खोबऱ्याचे लाडू वगैरेही करतो, म्हणजे खोबऱ्यापासून आपल्याला ऑइल भेटतं ना। तर मग मी आज म्हटले चला, आणि थंडीही भरपूर म्हणजे सकाळी थोडीशी थंडीच असते, तर म्हटले चला आपण मस्त आज खोबऱ्याचा म्हणजे खोबरं टाकून भात करूया। आणि म्हणजे आपण हिवाळ्यामध्ये जेवढं आपण पौष्टिक गोष्ट खाऊ ना तेवढी आपली त्वचा आणि आपले स्किन वगैरे सगळं काही व्यवस्थित राहतं। तर चला, आपल्या सईला पण म्हटले, सई अशी खात नाही खोबरं वगैरे लवकर आणि लाडू तर अजिबात खात नाही, म्हटले चला थोडंसं भातामध्ये तरी जाईल। मसाले भात कसा सगळ्यांचाच प्रिय असतो आणि जे असे बाळातीन भाई असतात ना तर त्यांना हाच भात केला जातो, कारण काळ्या मसाल्याचं नाही देते जास्त, मग हिरवी मिरची आणि खोबऱ्याचा देतात। हे बघा, खोबरं किसून घेतलेले, थोडेसे शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर तर लागतेच, आणि इकडे कांदा आणि बटाटा पण कापून ठेवलेला आहे। कांदा मी एकच टाकलेला आहे, जास्त नाही टाकणार आहे। चला तर मी आता आहे ना कुकरमध्येच म्हटले पटकन होईल असं। हे बघा, थोडंसं पाणी टाकलं होतं आपल्या म्हणजे मेथीच्या भाजीला थोडी रसादार दिसते ना। आणि इकडे मग कुकरमध्ये ना तेल टाकून मी जिरेची फोडणी दिली, लसूण टाकला, कांदा थोडासा परतून दिला आणि त्यानंतर जे आपलं खोबरं असतं ना, तर इथे व्हिडिओ व्यवस्थित आलेला नाही, कुकरमध्ये काय टाकते तुम्हाला दिसणार नाही, पण मी तुम्हाला सांगते सगळ्या ताईंना नक्की करून बघा। बऱ्याच ताई करीत पण असेल असा भात, पण बऱ्याच ताईंसाठी दाखवते मी। तर कुकरमध्ये तेल वगैरे टाकेल, थोडंसं कांदा वगैरे थोडासा फ्राय करून घेईल गुलाबी रंग येईपर्यंत, आणि शेंगदाणे वगैरे टाकेल आणि आपण जे खोबरं किसलेलं असतं ना, तर खोबरं म्हणजे किसून घेऊ शकतो किंवा कापून घेऊ शकतो आपल्या इच्छेप्रमाणे, म्हणजे ते दळायचंच असतं ना। तर खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर मग बारीक मी मिक्सरला त्याची ना थोडंसं बारीक करून घेणार आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आता थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत आपला कांदाही होतो, बटाटाही टाकला जातो, शेंगदाणे पण टाकले जातात आणि मग लसूण पण मी त्यामध्येच खोबऱ्यामध्येच दळायला घेतलं। तर फोडणीला काही लसूण टाकला नाही, म्हटले असं दळून टाकूया असं। तर बघा, आता शेंगदाणे वगैरे टाकले आणि त्यानंतर जे वाटण काढलेलं असतं ना ते पण याच्यामध्ये मस्त असं तेलामध्ये थोडंसं परतू दिलं, 5 ते 5 मिनटं परतून दिलं मी मस्त छान असं। तर त्याला पण वाटण्याला पण थोडंसं तेल सुटतं आपल्याला दिसतं, हे बघा असं छान मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि थोडा वेळ परतू द्यायचं, लगेच टाकायचे नाही तांदूळ। बटाटा वगैरे टाकलेला आहे, टॅमॅटो काही टाकलेला नाही मी, टॅमॅटो नाही टाकायचा। आणि त्यानंतर मग तांदूळ धुण्यामध्ये टाकते आणि त्यानंतर वरतून पाणी, चवीपुरतं मीठ, 1-2 शिट्टीमध्ये एकदम छान असा भात तयार होतो। सगळ्यांना खूप आवडला, तुम्हीही करून बघा। तर सासू सासरे आलेले होते, त्यांच्यासाठी चहा पण ठेवला होता आणि नागलीचे पापड मस्तपैकी भाजून घेतलेले खाण्यासाठी, आणि नागलीचे पापड आपल्याकडे भेटतात पण, आणि आता शेवई पण लवकरच सुरू होणार आहे। ज्या ताईंना पाहिजे त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, तर भेटून जाईल तुम्हाला ही शेवई। तर चला मग आता त्यानंतर आज रविवार होता, तर आम्हाला आज करायची होती इडली सांबर। आता तुम्हाला पुढे स्टार्टिंगला समजलंच, तर मग सांबरसाठी काही वस्तू घ्यायच्या होत्या, सांबर मसाला घ्यायचा होता। आज हा माझा टीचर आहे, आज मी बनवणार आहे खिचडी आणि डाळ भात आणि काय पुरणपोळी आणि त्यांना
भांडे तर पडून गेले. काय आहे तुझ्या फ्रीज मध्ये? हे ठेवलंय तुझ्या किचन मध्ये. लईच आवाज येतोय ग. बंद झाली का भाजी? दे जेवायला. मग स्वयंपाक बनवायचा आहे. तर सईच्या बर्थडेला आहे ना, हे आम्ही ऑनलाईनच मागवलेलं होतं. हे बघा, तर यामध्ये म्हणजे जास्त काही जोरात पाणी येत नाही. आता लहान मुलांची खेळणीच आहे. थोडंसं बघा, मागे असं बटन आहे, ते प्रेस केल्यानंतर असं थोडं थोडं पाणी येतं आणि गॅसमधून वाफ पण येते. तर वाफ काही व्हिडिओमध्ये दिसली नाही तुम्हाला, म्हणजे त्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकलं असतं, ते इंजेक्शनचं असतं ना, त्यातून वाफ येते. तर आम्हाला म्हणजे दिसलं इथे थोडीशी येते. आणि त्यानंतर हे बघा, लाईट वगैरे आवाजही येतो. इडली सांबर स्पेशल. आंबा रस आणि पुरणपोळी स्पेशल. आंबा रस आणि इडली स्पेशल. सांबर आणि इडली स्पेशल. हो, इडली सांबर. आता आम्ही इडली सांबर करणार आहोत. तर सांबारासाठी बऱ्याच वस्तू नव्हत्या, तर काही भेटल्या नाही. म्हणजे ते मोठी शेंग वगैरे असते ना, ती काही भेटलीच नाही. तर मग जेवढं होतं त्यामध्येच आम्ही सांबार केलं. खूप टेस्टी झालेलं होतं. आणि सायंकाळची वेळ झाली होती. देवाचे गाणे टी व्हीवरती चालू होती. माझी सायंकाळची देवपूजा पण झाली. आणि ताई खूप छान पद्धतीने सांबार करतात. मग त्या बोलल्या, मी सांबार करते, तू इडली वगैरे बनव. चपात्याही बनवायच्या होत्या. तर आईन ते येणार होते लग्न झाल्यानंतर रात्री. आम्ही छान आज इडली सांबारचा बेत केलाय. इडली बनवते आणि इकडे ताई मस्त सांबार करताय. ताई खूप छान सांबार करतात. आणि सईला पण इडली सांबार खायची. हो ना सई? गाणं म्हणून दाखव. ते नाही का इडलीचं गाणं? तू बघते काय म्हणते बघ. म्हण ना, इडली इडली डोसा, इडली बंद डोसा, चटणी चटणी डोसा. झालं बोलून. आता आम्ही स्वयंपाक करतोय. झाल्यानंतर दाखवतो. आज आई काही दिसत नाही. आई गेले लग्नाला, सटाण्याला. येतील ते रात्री. चला काही बनवतो. बाय बाय. चला, तर आता सांबर पण झालं होतं. इडलीचे भांडे पण 2-3 लावून घेतलेले होते. आणि आम्ही म्हणजे त्यानंतर रील वगैरे पण शूट केली. पुढे दाखवतेच तुम्हाला. आणि आता इकडे चपातीही करून घेते. तर म्हणजे रात्री सकाळची ना मेथीची भाजी थोडी शिल्लक होती. आणि म्हटले चला तर थोडंसं आहे ना, म्हणजे मामा इडली खाता का नाही, मग चपाती वगैरे पण केली. आणि आपल्या सईलाही इडली पण खायची होती, चपातीही खायची होती. मग 5-6 चपात्याही केल्या. त्यानंतर थोडासा भात वगैरे पण टाकला. आणि काही करायचं म्हटलं की भरपूर सारे भांडे निघतात. त्यानंतर मग किचन वगैरे क्लीन वगैरे करून घेतलं. तर तुम्हाला स्टार्टिंगला तुम्ही ऐकलं थोडीशी रील, तर पुढे आहे. व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि थोडीशी म्हणजे थोडंसं जोकिंग टाईपच आहे. तर कशी वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि त्यानंतर आता पुढचे व्हिडिओ खूप छान मस्त येणार आहे. तर आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. आणि मार्गशीर्ष महिन्यातला आता जो गुरुवार येईल त्याची पूजा वगैरेही तुमच्यासोबत शेअर करेल. आणि मी मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्याच गुरुवारी ना माझा व्हिडिओ म्हणजे स्टार्टिंग केलेली होती. तर आता म्हणजे 2-3 वर्ष कंप्लीट होतील माझ्या यूट्यूबला. आणि बऱ्याच त्यांनी छान मला खूप सपोर्ट केला आहे. तुमचा असाच सपोर्ट नेहमी असू द्या. अजून तुमची म्हणजे बऱ्याच ताई मला सपोर्ट करतात. म्हणजे खूप मेसेज कॉलवरही खूप सांगतात, मला खूप समजून घेतात. खरंच तुमचं सगळ्यांचं म्हणजे धन्यवाद. आणि चला तर तुमचं असंच प्रेम नेहमी असू द्या. आणि सईला तर खूप जास्त आजी मामा सगळेच भेटलेले, मावशी दीदी दादा सगळेच भेटलेले आहे. तर ती पण म्हणजे तिला मी सांगते ना, तर तिलाही खूप छान वाटतं. म्हणून ती मला म्हणत होती, मम्मा मी असं बोलेल आणि तू असं बोल. तिनेच मला बोलायला लावलं, तिनेच मला शिकवलं. चला तर बघा आमची
आवडते इडली इडली तुम्हाला आवडते इडली इडली डोसा काही जमला नाही आता खा इडली इडली डोसा आणि डोसा. चला मग कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. तुम्हा सगळ्यांना बाय बाय. अशा छान व्हिडिओसह आपण लवकरच भेटू.